चला, भारतीय रेल्वेच्या तिकीट बुकिंगमधल्या एका मोठ्या बदलावर एक नजर टाकूया. तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण सरकारनं तिकीट बुकिंगमधले गैरप्रकार रोखण्यासाठी एक जबरदस्त पाऊल उचललंय आणि याचा थेट फायदा लाखो प्रवाशांना होणार आहे. तर पहिली गोष्ट, सरकारने चक्क 3 कोटीहून अधिक संशयास्पद रेल्वे युजर आयडी निष्क्रिय केले आहेत. हो, 3 कोटी. आणि हे किती गंभीर आहे हे यावरून कळतं की स्वतः रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत ही घोषणा केली. दुसरा म्हणजे आता तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार बेस्ड OTP व्हेरिफिकेशन सुरू झालंय. याचा सरळ अर्थ काय? तर जे बनावट आयडी वापरून एकदम शेकडो तिकीटं बुक करायचे ना, त्यांचं काम आता जवळजवळ अशक्य झालंय. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, याचा परिणाम काय झालाय? तर बघा, ही नवीन सिस्टम सध्या 322 गाड्यांमध्ये लागू आहे आणि तिथे कन्फर्म तात्काळ तिकीट मिळण्याची शक्यता तब्बल 65% वाढली आहे. म्हणजे आपल्यासारख्या सामान्य प्रवाशांसाठी हा किती मोठा